चल मा आजी आता यू हॅपी बर्थडे टू यू. डॅडीला कसा होता बघा, याचे लेअरिंग्स वगैरे कसे आहेत ते सांगा. आणि गुड मॉर्निंग. आय होप तुम्ही सर्व व्यवस्थित असाल आणि मस्त मजेत. ओके चला मग आपली दिवसाची रुटीन चालू करूया. आता किती दिवसांनी म्हणजे आम्ही सोबतच जाणार आहे. भाऊ बोलला जिमला येतोय. ठीक आहे तो सुरू. आलो बॅग भरतोय बोल. चला मग जिम मध्ये काय काय घेऊन जातोय सर्व गोष्टी. फ्रेश झालो, दात वगैरे घासले. एक आपला परफ्यूम असलाच पाहिजे आतमध्ये. सॉक्स घेतलेत. सॉक्स मी अशा पद्धतीत ठेवतो म्हणजे असे गोल्स करून असे ठेवतो. ठीक आहे हे आपल्या बॅगेत टाकले. चला चला उशीर झाला तर भाऊ बोलेल काय करतोयस अजून आलाच नाही. भेटू नंतर लागायचं. चला आजची जिम कंप्लीट झालेली आहे. ओके प्रोजेक्ट होता सोबत तुम्ही बघितलंच असाल. आता जातोय आपल्या घरामध्ये म्हणजे जाऊन मस्तपैकी नाश्ता वगैरे कंप्लीट करेन आणि आपली रुटीन काय चालले ते. हा लाईट बिल घेतला. ऍक्च्युली लाईट बिल बघितलं खालती लाईट बिल आलेलं आहे. ठीक आहे ओके आहे. ओके तर मग मैं हातात देतो. चला मग भेटूया डायरेक्ट नाश्ता करून झाल्याच्या नंतर. ऍक्च्युली आता नाश्ता वगैरे कंप्लीट झालाय मम्मानी बनवलेले आणि आता ना झोपतो जरा. 1 तासभर झोपून जातो आणि मग नंतर मम्मा जाते मार्केटला फिश आणायला. मम्माला बोलू मच्छी घेऊन यास. मस्तपैकी झोपतो गाईज मस्त 1 तासभर. मग भेटूया आपण नंतरला. ओ माय गुडनेस मी झोपताना ऍक्च्युली आहे ना मला ना 1 पिलो इनफ देन अनदर पिलो साईडला लागते. हक करतो आणि मस्त झोपून जातो. वाव तर भेटूया नंतरला. मस्त आता झोपून घेतो. अरे देवा गणपती बाप्पा. चला मस्त झोपलेलो. कॅमेरा थोड़ा सेटिंग करूया. मस्त मैं सोया था. एक बंदे ने पर्सनल मैसेज किया कि सर जी आई लव योर ब्लॉग. वो मेरे ब्लॉग देखते हैं उसको बहुत पसंद है तो बोलते हैं हिंदी में ब्लॉग बनाओ प्लीज़. ओके तो हम हिंदी में बात करते हैं ताकि उनको भी समझ में आएगा. लेकिन बाय द वे मेरी मम्मा बात करेगी तब वो मराठी में बात करेगी. सो के उठा मस्त मैं रोटी खाऊंगा. उसके साथ में कोलबी ची मीन्स मराठी में बोल रहा हूँ कोलबी की सब्जी मतलब सूखा जो सब्जी होता है ना सूखा फिश. हाँ सूखा झींगा बोलते हैं फिश. वो बहुत दिनों के बाद कंज्यूम कर रहा हूँ. वाह ज़बान पे पानी छूट रहा है मेरे. ओके तो अभी वो खाऊंगा एक रोटी मस्त में. उसके बाद में थोड़ा फ्रेश होना है. फ्रेश हो जाऊंगा फिर आफ्टरनून में खाना जो भी बनेगा भाई खाना है सिर्फ बस. ओके अभी हेल्थ को बनाना है. दैट्स इट. ये आ गई है हमारी देखो मास में. गाइस तुम भी आ जाओ. वाओ कोलबी. वाओ थैंक यू सो मच. गाइस तुम भी आ जाओ. सॉरी यार वीडियो से ही बोल सकता हूँ. आई एम सो सॉरी. अमेजिंग. तिखट लागतंय. पुनीत बसलाय आणि ॲक्च्युली जेवतोय मी. आज अंड्याची कढी आहे. मस्त अंडे एग मसाला मस्त मम्माने बनवलाय. तर एक मसाला मी कंज्यूम करत आहे मीन्स खा रहा हूँ. एक मसाला एग की कढ़ी बनाया था मम्मा ने. मस्त लगा. थोड़ा स्पाइसी था. अच्छा फ्लेवर है. ओके एनीवे मम्मा तो यहाँ पर खाना खाने बैठी है. हाँ तो वो मेरे लिए खास बना रही है खाना नॉनवेज. एनीवे तो सबसे पहले अभी देखना वीडियो को स्किप मत करो. हेलो माय यूट्यूब फैमिली गुड इवनिंग. ओके तो बाय द वे, अब मैं जा रहा हूँ मार्केट में. एक्चुअली
क्या खाने का मन कर रहा है मुझे आज, माय गुडनेस। क्या मम्मा चिकन बनाएगी तू आज? बना के देना पड़ेगा ही मुझे। क्या करूँगा इस, मुझे चिकन खाने का आज मन कर रहा है, तो चिकन खाएंगे। नाही जर बनवून दिला तर जेवत नाही तो, मग आता त्याला बनवून देणं भाग आहे। तो आता काही इतर राहत नाही ना, तिकडे राहतो। मग आता त्याला आपण बिगर जेवणाशिवाय कसा ठेवायचा? श्रावण हाय तर हाय, पण आता त्याला द्यायचा बनवून। मग त्याला सांगते जाऊन चिकन घेऊन ये। और मैं चिकन लाने को जा रहा हूँ, लेकिन मैं डालिम खा रहा हूँ। आज नाश्ता काय नाही तर डालिम देते त्याला। गाइस खायला पण मागत नाही ना। नॉनवेज चाहिए यार, कुछ ना कुछ। सी यू लेटर, चलो फिर मला मार्केट में। दुपारचीच एक गंमत सांगू काय? मी त्याला काय बोलली, सकाळी मी काय बनवलं होतं, ती सुकट बनवली होती, वांगा सुकट असं बनवलं होतं। त्याने खाल्ला। त्याच्यानंतर आम्ही दोघं पण जाऊन मायलेकर झोपलो। ह्याने मी त्याला बोलली आंघोळीला उठला, आंघोळीला गेले, 1 वाजला होता। मी बोलली अरे काय रे, खिचडी बनवू काय मी? तर काय बनवतेस ती? मी उकडली आणि अंड्याचं असं कांदा टाकून असं बनवतात, गिरवी टाकते बनवलं आणि तेव्हा जेवला तो। असा माझा हा पोरगा। काय करायचं मग? आता बोलली बाबा तुला काय हवं तर घेऊन यायचं, मी काय खाली जाणार नाही। मुझे चिकन खाना है। ओके, तो सबसे पहले हम जाते चिकन लाने। चलो फिर जाते, फिर देखते। सी यू लेटर। फाइनली चिकन ले लिया, 1 kg चिकन लिया, लेकिन उसमें एक मैंने अपने लिए सेपरेट बोनलेस का पीस रखा है। तो घर पे जाने के बाद पता चलेगा आपको बोनलेस का पीस क्यों और कई के लिए। तो सी यू डायरेक्टली घर में। हाँ खातो चल मग आजी। येन ग, आणि लक्ष ठेव ग आहे तिथं झाडू बिडू मार ग पडवी मध्ये। नाही ग, आणि ती पडवीला जरा झाडू बिडू मारून ठेव, आता गणपतीचं येत आहे। यन आणि जरा आई जरा पडवी जवळ चांगली झाडू बिडू मार, भाकरी तांदळाची भाकरी भाजा मस्त, आणि मास मल्याचं चुलीवर, खेकडी, पान सुपारी तुला आणतो का? ये पण तुला लुगडा पण आणणार आहे। काळजी घ्या, चांगली राहा, येतोय लवकर। आता काय करायचं, आता वय झालंय ना, सांभाळून घ्यावं लागेल आपल्याला, आता काय करणार। मग तुझी नातवंड किती चांगली आहे, तू नशीबवाली आहेस। एक नातवंड तुझं अमेरिकेला, एक नातवंड तिकडं बँकेत, एक नातवंड तिकडं, काय करायचं? आता काय करणार, नशिबाचे वेळ, आता काय। चालेल चल, मी जातो आता अंघोळीला, नाही तर मला उशीर होईल। चल काळजी घ्या, ठीक आहे। कॉमेडी चालू होती आमची। ओके, तर मी गुड्डीला असंच बोललो, अरे असं चष्मा वगैरे लावलेस तू, मला आहे ना एकदम अशी वाटतेस की मी कुठल्या आजीसोबत बोलते। ठीक है, तो ये कॉमेडी होती। सी यू गाइज लेटर। अभी आफ्टर शावर के बाद मिलते, बाय, सी यू लेटर। एंड देन हम go जाएंगे किचन में, मम्मा कुछ खाना बनाने वाली है, चिकन। चलो फिर चिकन बनतो इथे मस्तपैकी। चिकनची आपली ग्रेव्ही आहे एक अशा पद्धतीमध्ये। वाव, मम्माने अगोदरच बनवला, आणि मी तुम्हाला बोललो ना, मतलब मैं आपको बोला था कि ये देखो यहाँ पर मस्त में मेरे लिए स्पेशल तंदूरी, वाव, एक पीस बना के मस्त में। तो इसको मैरिनेशन करके रखा है, आफ्टर 10 मिनट्स के बाद इसको कुक करेंगे। आता ही मस्त पैकी आमची मम्मा, राईट, तंदूरी। मम्मीने बनवलं नाही, जिभेला पाणी सुटते माझ्या। वा वा वा,
मस्तपैकी 5-10 मिनिटांनी भेटूया. ही तंदुरी ऑलमोस्ट झालेलीच आहे आपली मस्तपैकी. आणि हा इथे आपला सलाड आहे. चला मग सलाड पण खायचं आहे. तर आता प्रेझेंटेशन करतोय आम्ही. ठेव सेम लाईक हॉटेल सारखं प्रेझेंटेशन करणार. ही तंदुरी झाली ऍक्च्युली जवळून खूप छान दिसेल हे बघा मस्त वाव. आणि प्रेझेंटेशन मध्ये आपली मस्त ही डिश रेडी आहे. कॅमेरा खालती करतो जरा. तर आपण आपला तंदुरी रेडी है बाय मस्त में. ओके अभी प्रेजेंटेशन देखो. प्रेजेंटेशन के लिए सलाद है बाजू में वाह. देन ऊपर से एक कोरिएंडर, लाइम थोड़ा सा ट्विस्ट. वाह चलो फिर आ जाओ मेरे साथ. तर मस्तपैकी ही आपली तंदुरी आहे आणि हा राईस आहे आणि सलाड आणि इथे आपला चिकन पण आला. वा वा वा. आणि हा चिकन ग्रेव्ही आहे. वा. सो गाईस जेवायला या तुम्ही पण मस्तपैकी. जेवूया आता. चला आता डेझर्ट खायची वेळ आलेली आहे. आता आम्ही केक खाणार मस्त. हा केक घरात बनवलेला. ओके 1 2 3 पीस. ठीक आहे. ओके चला मग. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे माय सेल्फ. 3 आहेत ना. बघायला खावा ना दाबू. ठीक आहे ना. 3 केकचे स्लाइस आहे. एक डॅडीला, मला आणि एक पप्पाला. हा सो गाईज हा आमचा डिनरचा एक मील होता मस्तपैकी. तर हा व्हिडिओ कसा होता प्लीज डू लाईक दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येईन जेणेकरून तुम्ही एन्जॉय कराल विथ तुमच्या फॅमिली सोबत. ओके मी अशाच प्रकारे एन्जॉय करतो विथ फॅमिली सोबत. ओके तर सी यू नेक्स्ट ब्लॉग. केक कसा होता बघा. याचे लेअरिंग्स वगैरे कसे आहेत ते सांगा आणि या तुम्ही पण. थँक्यू सो मच. गुड नाईट. सी यू.